नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन एम.कॉम सेकंड सेमिस्टर थर्ड, ऑडिट ऑफ लिमिटेड कंपनी याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ऑडिट ऑफ शेअर कॅपिटल ट्रान्झॅक्शन या संदर्भातील माहिती या ठिकाणी आपण घेतली. यामध्ये फर्स्ट जो पार्ट होता ऑडिट ऑफ शेअर इश्यूड फॉर कॅश याचा अभ्यास यामध्ये केला. यानंतर पुढील पार्ट आपला आहे ऑडिट ऑफ शेअर इश्यूड फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. शेअर जे आहे कॅश व्यतिरिक्त इतर मार्गाने सुद्धा इश्यू केले जातात. त्या संदर्भातील जे ऑडिटर आहे या ऑडिटरची काय सरकमस्टन्सेस आहे, काय भूमिका आहे किंवा काय तो या ठिकाणी तरतुदी करतो, काम करतो या संदर्भातील माहिती आहे. आता यामध्ये फर्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर अगेन्स्ट परचेस कन्सिडरेशन टू द वेंडर फॉर द बिझनेस टेकन ओव्हर बाय द कंपनी. यामध्ये इश्यू ऑफ शेअर जे आहे हे परचेस कन्सिडरेशनच्या माध्यमातून वेंडरला इश्यू केले जातात. याचा फॉर्म्युला देखील आपल्याला माहिती आहे. ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ असेट टेकन ओव्हर, ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी टेकन ओव्हर या संदर्भातील ट्रान्झॅक्शन करून जी काही अमाऊंट येते त्या अमाऊंट संदर्भात जो पी.सी. येतो आणि पी.सीच्या बदल्यामध्ये वेंडर कंपनी जी असते या वेंडर कंपनी जे काही बिझनेस टेकन ओव्हर करते त्या कंपनीचे शेअर्स या ठिकाणी ती परचेस करत असते. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जी कॅश आहे ही दिली जात नाही. सेकंड प्रकार आहे इश्यू ऑफ शेअर अगेन्स्ट सर्व्हिस रेंडर टू द अंडर रायटर्स, promoters or any other special service rendering against by way of payment of their remuneration or for expenses incurred by them. विभिन्न प्रकारचे जे काही सर्व्हिस रेंडर करतात जसे की अंडर रायटरचा रोल आपण बघितला की कंपनीचे शेअर्स आहे या शेअर्सची सेलिंग करण्यासाठी अंडर रायटरला जे कमिशन दिलं जातं त्या कमिशन बदल्यात किंवा प्रोमोटर जे असतात प्रोमोटरला त्यांच्या रिम्युनरेशनच्या बदल्यामध्ये एनी अदर स्पेशल सर्व्हिस रेंडरिंग अगेन्स्ट बाय वे द पेमेंट ऑफ देअर रिम्युनरेशन ऑर फॉर एनी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय देम. जे काही खर्च असेल तो खर्च करण्याऐवजी किंवा त्यांना रिम्युनरेशन देण्याऐवजी त्यांना शेअर्स इश्यू केले जातात. थर्ड वन आहे इश्यू ऑफ शेअर टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर ॲज बोनस शेअर. जे काही अस्तित्वात असलेले जे शेअर होल्डर आहे त्यांना बोनस शेअर इश्यू केले जातात. इन ऑर्डर टू इश्यू शेअर फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश द ऑडिटर शुड फॉलो द प्रोसिजर ॲज फॉलोज. ऑडिटर जो असतो ऑडिटर ज्यावेळेस शेअर होल्डरला विदाऊट कॅश शेअर इश्यूड केले जातात तेव्हा खालील प्रोसिजर तो या ठिकाणी फॉलोड करत असतो. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे ए पार्ट इश्यू ऑफ शेअर टू वेंडर्स प्रोमोटर्स. वेंडर्स जे असतात किंवा प्रोमोटर जे असतात यांना जे शेअर दिले जातात त्या संदर्भातील तो काय एक्झामिन करतो त्याची माहिती यामध्ये आहे. यामध्ये फर्स्ट आहे एक्झामिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. द ऑडिटर शुड एक्झामाइन the contract entered into by the company with the vendor promoter to know the amount of purchase consideration and the mode of payment. For the purchase consideration, settlement to the mode of payment would be accounting to the prospectus. So the auditor should also examine the prospectus to see mode of payment. म्हणजे एक्झामिनेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट जे आहे वेंडरच्या संदर्भामध्ये जो काही पी.सी. आहे या पी.सी. ज्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो त्या संदर्भातील जे काही मोड ऑफ पेमेंट असतात फॉर द purchase consideration settlement the mode of payment will be
अकॉर्डिंग टू द प्रॉस्पेक्टसमध्ये जे काही त्याचे मेड ऑफ पेमेंट असतात. सो दॅट ऑडिटर शुड ऑल्सो एक्झामिन द प्रॉस्पेक्टस टू द सी मोड ऑफ पेमेंट. परचेस कन्सिडरेशन च्या बदल्यामध्ये जे काही शेअर्स इश्यू केले जातात त्या संदर्भामध्ये प्रॉस्पेक्टसमध्ये पेमेंट मोड संदर्भातली ज्या काही तरतुदी आहेत त्या चेक करण्याचं काम ऑडिटर यामध्ये करत असतो. सेकंड आहे चेकिंग ऑफ डायरेक्टर इन मिनिट्स बुक्स. द डिसिजन रिगार्डिंग इश्यू ऑफ शेअर टू द वेंडर प्रमोटर इज टेकन टू द बोर्ड मीटिंग. वेंडर किंवा प्रमोटरला जे शेअर इश्यू करायचे आहे या संदर्भातील जी चर्चा जी आहे डिसिजन आहे ही बोर्ड मीटिंगमध्ये झालेली असते. द रेझोल्युशन पास्ड बाय द डायरेक्टर फॉर अलॉटमेंट ऑफ शेअर टू द वेंडर प्रमोटर शुल बी कंटिन्यूड फ्रॉम द मिनिट्स बुक. या संदर्भातील जे विभिन्न प्रकारचे जे काही रेझोल्युशन शेअर अलॉटमेंट संदर्भात पास झालेले असतील याचे जे मिनिट्स बुक्स आहे हे देखील यामध्ये चेक केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे सी किंवा 3 नंबर फिलिंग ऑफ कॉन्ट्रॅक्ट विथ द रजिस्टर. सच कॉन्ट्रॅक्ट्स आर रिक्वायर्ड टू बी फिल्ड विथ द रजिस्टर ऑफ कंपनीज विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ अलॉटमेंट. डेट ऑफ अलॉटमेंटपासून विभिन्न जे रजिस्टर जे आहे या रजिस्टरमध्ये विभिन्न प्रकारचे जे काही कॉन्ट्रॅक्ट असतील याची माहिती शेअर इश्यू संदर्भामध्ये डेट ऑफ अलॉटमेंट संदर्भामध्ये रजिस्टरकडे नोंदणीकृत केली जाते. या संदर्भातील माहिती तो चेक करतो. 4th अलॉटमेंट ऑफ शेअर टू द नॉमिनी. इफ शेअर्स हॅव बीन अलॉटेड टू द नॉमिनी ऑफ द वेंडर प्रमोटर. प्रमोटरच्या किंवा वेंडरच्या नॉमिनीला जेव्हा शेअर अलॉट केले जातात द ऑडिटर शुड एक्झामाइन द वेंडर प्रमोटर अथॉरिटी गिवन टू देम इन देअर फेवर. वेंडर किंवा प्रमोटरने त्यांच्या फेवरमधल्या लोकांना जे काही शेअरची अथॉरिटी दिलेली असते त्या संदर्भातील जे काही अथॉरिटी आहे ही त्यामध्ये चेक केली जाते. सेकंड पार्ट आहे इश्यू ऑफ शेअर टू अंडर रायटर्स. अंडर रायटर्सला जे शेअर इश्यू केले जातात त्या संदर्भातील माहिती. यामध्ये फर्स्ट आहे एक्झामिनेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. द ऑडिटर शुड एक्झामाइन द कॉन्ट्रॅक्ट विथ द अंडर रायटर्स. The auditor is required to know the term and condition of the contract between the company and underwriter. कंपनी आणि जे काही अंडररायटर्स आहे यामधल्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी करणं. त्याचबरोबर ज्या टर्म्स अँड कंडिशन आहे कंपनी आणि अंडररायटर्समधील त्या देखील यामध्ये चेक केल्या जातात. त्यानंतर दुसरा पार्ट आहे 2 नंबर examination of the prospectus. The auditor should also examine the prospectus of the company to see the mode of payment. The auditor should verify whether the right for the payment of commission in the form of share has been mentioned in the prospectus or not. Examination of the prospectus मध्ये the auditor should also examine the prospectus of the company to see the mode of payment. The auditor should verify whether the right to the payment or commission in the form of share has been mentioned in the prospectus or not. Third one आहे director minutes books. He should examine the resoluting of the directors by reference टू द डायरेक्टर मिनिट्स बुक्स. डायरेक्टरचे मिनिट जे बुक्स असतात संदर्भासाठी हे देखील यामध्ये चेक केले जातात. नेक्स्ट वन आहे एक्झामिनेशन ऑफ द आर्टिकल असोसिएशन. ही हॅज कन्फर्म द अमाउंट ऑफ अंडर रायटिंग कमिशन फ्रॉम द आर्टिकल ऑफ असोसिएशन. In fact, in the article of association, the maximum limit of underwriting commission that can be given to the underwriters and the mode of payment
अँड प्रोसिजर टू बी फॉलोड आर मेन्शन. ज्यामध्ये जे काही आर्टिकल असोसिएशन्समध्ये विभिन्न प्रकारचे शेअर देण्यासंदर्भामध्ये जे काही रेज्युलेशन असतात, रूल असतात, याची माहिती देखील यामध्ये घेतली जाते. नंतर सी पार्ट आहे इश्यू ऑफ बोनस शेअर्स. त्यामध्ये फर्स्ट, एक्झामिनेशन ऑफ द आर्टिकल ऑफ असोसिएशन. The auditor should examine the article of association to ascertain where the article permit capitalization of profit and also whether the company had a sufficient number of unissued share for allotment as bonus share. अलॉटमेंट ऑफ बोनस शेअर संदर्भामध्ये कंपनीच्या आर्टिकल्समध्ये ज्या काही तरतुदी असतात त्यानुसार जो काही प्रॉफिट आहे या प्रॉफिटला कॅपिटलाइज करण्यासंदर्भातील जे काही सफिशियंट नंबर ऑफ शेअर इश्यूड करायचे असतात, अलॉटमेंट करायचे असतात, त्या संदर्भामधील आर्टिकलचे जे एक्झामिनेशन्स आहे, रूल्स आहे, हे चेक करण्याचं काम ऑडिटर करतो. सेकंड आहे assurance about the compliance of SEBI guideline. The auditor should ensure himself that SEBI guidelines, chapter of the SEBI D&P guidelines 2000 relating to issue of bonus share have been complied with. त्यानंतर चेकिंग ऑफ अलॉटमेंट ऑफ बुक, तिसरा मुद्दा आहे. The auditor should trace the allotment of share as per particular contained in the allotment book or share into register of member. Allotment books मध्ये the auditor should be trace the allotment of share per particular contained in the allotment book or into register of member. Fourth आहे confirmation about the fulfillment of legal requirement. The auditor should confirm that the statutory requirement relevant to the issue of shares have been complied with. The company has to title the particular of the bonus share allotted with the register together with the company of the resolution on the basis of which allotment of bonus shares has been made. बोनस शेअर संदर्भामध्ये ज्या काही कन्फर्मेशन असतात किंवा फुलफिलमेंट जे लिगल रिक्वायरमेंट असतात तर यामध्ये चेक केल्या जातात. द ऑडिटर शुड कन्फर्म दॅट ऑल स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट रिलेव्हंट टू द इश्यू ऑफ शेअर हॅव बीन कम्प्लाइड विथ. द कंपनी हॅज टू टायटल द पर्टिक्युलर of the bonus share allotted with the register together with a copy of the resolution on the basis of which allotment of bonus share has been made. Next point आहे inspection of the minutes books of shareholders meeting. The auditor should inspect the minutes books of the shareholder meeting for the resolution authorizing declaration of the bonus and director minutes of meeting for the resolution appropriating profit for being applied in payment of share to be allotted to shareholder as bonus share. बोनस शेअर देण्यासंदर्भामध्ये जी काही शेअरहोल्डरची जी मीटिंग झालेली असते त्यामध्ये जे इन्स्पेक्शन असतात ते देखील यामध्ये चेक केले जातात. द ऑडिटर शुड inspect the minutes books of the shareholder meeting for the resolution authorizing declaration of the bonus and director minutes of meeting for the resolution appropriating profit for being applied in payment of share to be allotted to shareholder as bonus share. Last point याच्यातला checking of accounting entries. The auditor should also check the accounting entries passed for issue of bonus share
and confirm that they are is conformity with the legal requirement and basis accounting principle. The auditor should also check accounting entries passed in the issue of bonus share and confirm that they are conformity with the legal requirement and basic accounting principle. बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपलनुसार ज्या काही अकाउंटिंग एंट्रीज आहे इश्यू केलेल्या आहे का, त्याचबरोबर जे काही लिगल रिक्वायरमेंट आहे या लिगल रिक्वायरमेंट देखील या ठिकाणी कन्फर्म झाल्याची खात्री यामध्ये केली जाते. राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.